supply creates करेक्ट. जॉन and बॅप्टिस्ट से demand. याने हा जो सेज लॉ ऑफ मार्केट सांगितलाय, ज्याने क्लासिकल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंटचं फाउंडेशन घातलं गेलं, बेस तयार केला, तर त्याने सेज लॉ ऑफ मार्केट सांगताना 19व्या शतकात असं सांगितलं की सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड. म्हणजेच मार्केटमध्ये जो सप्लाय होतो त्याने डिमांड आपोआप जनरेट होते. कशी? मी तुम्हाला उदाहरण देताना मगाशी म्हटलं की टीव्ही, समजा मला टीव्ही बनवायचे तर टीव्ही प्रोड्यूस करायला लागतील, म्हणजे प्रोडक्शन वाढलं इकॉनॉमीमध्ये की त्या प्रोडक्शनचे इकॉनॉमीवर 2 परिणाम होतील. जे प्रोडक्शन टीव्हीचं मी बनवेन त्याचा सप्लाय क्रिएट होईल, दॅट मीन्स इट क्रिएट्स सप्लाय. प्रोडक्शन क्रिएट्स सप्लाय. अलॉंग विथ दॅट प्रोडक्शन जनरेट्स फॅक्टर इन्कम. लॉजिकली प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला फॅक्टर ऑफ प्रोडक्शन लागतील ॲज अ रॉ मटेरियल, लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रिन्युअर. त्यांना देण्यासाठी इन्कम द्यावं लागेल, रेंट, वेज, इंटरेस्ट आणि प्रॉफिट. याचा अर्थ फॅक्टर इन्कम जर मी क्रिएट केलं, मी त्या लोकांना पैसे दिले फर्ममधून हाऊसहोल्डकडे, तर आपोआपच मी नवीन प्रोडक्शन करू शकेन. दॅट मीन्स प्रोडक्शन जनरेट्स फॅक्टर इन्कम. म्हणून असं म्हणता येऊ शकतं की प्रोडक्शन इज अ सोल कॉज ऑफ डिमांड. डिमांडचं एकमेव कारण हे उत्पादन असं आहे. थोडक्यात या प्रकारात डिमांडला महत्त्व न देता सप्लायला महत्त्व देण्याचा थोडाफार आपण असं म्हणू शकतो की प्रयत्न केला गेला. द इन्कम जनरेटेड इन द प्रोडक्शन प्रोसेस एनेबल्स द people to demand the goods so created. Their demand is expressed through their consumption outlay म्हणजे खर्च, कन्झम्पशनवर केलेला खर्च. याच्यातून आपल्याला कळतं की त्यांनी किती डिमांड केली. म्हणजे अर्थात टीव्ही विकत घ्यायचा जो माझा खर्च झाला तो माझी डिमांड असतो. ती माझी डिमांड असते. आणि आपल्याला समजून येतं की कशा प्रकारे नवीन झालेल्या प्रोडक्शनमधून लोकांची डिमांड आणि कन्झम्पशनचा आउटले म्हणजे कन्झम्पशन एक्सपेंडिचर वाढतो. सो इन अ वे कन्झम्पशन इज को एक्सटेन्सिव्ह विथ प्रोडक्शन. म्हणजे जसं प्रोडक्शन होतं त्याच्या बरोबरीने कन्झम्पशन सुरू होतं, असं JS मिलचं म्हणणं होतं. द core of the core, not crore, the core of Say's law of market is that the supply of production through process of production generates the necessary income earned by factors of production in form of rent, wages, interest and profits to the demand the goods of to demand the goods produced. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर रेंट, वेज आणि ह्याच्या मार्फत जे इन्कम, फॅक्टर इन्कम अर्न होतं ते नेसेसरी इन्कम जनरेट होतं प्रोडक्शन प्रोसेसमधून मार्केटमध्ये. दस प्रोडक्शन अँड सप्लाय ऑफ द प्रोडक्ट क्रिएट्स अन इक्विव्हॅलंट डिमांड फॉर द प्रोडक्ट सो दॅट देअर कॅन नेवर बी अ प्रॉब्लेम ऑफ ओव्हर प्रोडक्शन. असं म्हणूच शकतो आपण की मार्केटमध्ये समजा 15 लाख टीव्ही प्रोड्यूस केले गेले, पण तेवढी जर डिमांडच नाहीये तर ओव्हर प्रोडक्शन होणार. पण त्याचं म्हणणं आहे की जसं प्रोडक्शन आणि सप्लाय एका वेळी सुरू होतो तेव्हा आपोआप त्याच्या इक्विव्हॅलंट, त्याच्या इक्वल अशी डिमांड मार्केटमध्ये क्रिएट होते. म्हणजे टीव्ही जितके प्रोड्यूस झाले तितकी आपोआप टीव्हीची डिमांड क्रिएट होते. कसं? कारण टीव्ही प्रोड्यूस करण्यासाठी जे फॅक्टर इन्कम क्रिएट झालं, म्हणजे जे रेंट, वेज हे आपण हाऊस होल्ड सेक्टरला प्रोव्हाइड केलं ते फॅक्टर ऑफ प्रोडक्शन वापरण्यासाठी, त्यामुळे त्यांच्या खिशात पैसे गेले आणि त्याच पैशाचा वापर करून टीव्ही खरेदी केले जातील. दॅट मीन्स जितकं प्रोडक्शन क्रिएट झालं, जितका सप्लाय क्रिएट झाला, तितकंच फॅक्टर इन्कम क्रिएट झालं आणि त्या फॅक्टर इन्कम मधून तेवढीच डिमांड क्रिएट झाली त्या प्रोडक्टसाठी. आणि म्हणूनच टीव्ही जास्त बनवून झाले अशी वेळ येत नाही. दॅट मीन्स देअर विल बी नो प्रॉब्लेम ऑफ ओव्हर प्रोडक्शन. अकॉर्डिंग टू सेज लॉ, एव्हरी ॲडिशनल सप्लाय ऑफ आउटपुट क्रिएट्स ॲडिशनल डिमांड. प्रत्येक ॲडिशनल सप्लायमधून ॲडिशनल डिमांड क्रिएट होते सो दॅट देअर कॅन नेवर बी अ प्रॉब्लेम ऑफ ओव्हर प्रोडक्शन. आणि त्यामुळे ओव्हर प्रोडक्शनचा प्रॉब्लेम निर्माण होत नाही. इट स्ट्रेसेस दॅट ॲग्रिगेट सप्लाय ऑलवेज इक्वल्स ॲग्रिगेट डिमांड. दॅट इज AS, ॲग्रिगेट सप्लाय, नेहमीच मार्केटमध्ये ॲग्रिगेट डिमांडच्या इक्वल असते. AS इज इक्वल टू AD. बट इन अन इंडिव्हिज्युअल मार्केट देर मे बी ओव्हर प्रोडक्शन. एका छोट्या मार्केटमध्ये फक्त टीव्हीच्या मार्केटमध्ये ओव्हर प्रोडक्शन होऊ शकतं. पण जेव्हा आपण ॲग्रिगेट म्हणजे सगळ्या मोठ्या मार्केटचा विचार करतो, अख्ख्या इकॉनॉमीचा विचार करतो, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की देर विल बी नेवर अ प्रॉब्लेम ऑफ ओव्हर प्रोडक्शन. बट इन अन आपण हे वाचलं. आणि हे जे ओव्हर प्रोडक्शन एका इंडिव्हिज्युअलमध्ये मार्केटमध्ये क्रिएट होतं ते टेम्पररी आहे असं त्याचं म्हणणं आहे.
According to Say's law, in a free enterprise economy, general overproduction was considered impossible. म्हणजे आपल्या इकॉनॉमीमध्ये ओव्हर प्रोडक्शन होणं शक्यच नाही आणि त्यामुळे इट ऑल्सो डिनाइड द पॉसिबिलिटी ऑफ डेफिशियन्सी इन ॲग्रिगेट डिमांड. म्हणजे ॲग्रिगेट डिमांड कमी पडेल या पॉसिबिलिटीला सुद्धा सेने नकार दिला. सिमिलरली इट ऑल्सो डिनाइड द पॉसिबिलिटी ऑफ जनरल अनएम्प्लॉयमेंट. आणि या सगळ्यामुळे हे सगळं स्ट्रक्चर आपल्याला सर्क्युलर मनी फ्लो सारखंच दिसल्यामुळे असं म्हणता येईल की अनएम्प्लॉयमेंट होऊ शकते मार्केटमध्ये लेबर किंवा रिसोर्सेसच्या बाबतीत. हे शक्य होणार नाही, जनरल अनएम्प्लॉयमेंट असणारच नाही, असं सेचं म्हणणं होतं. इफ रिसोर्सेस आर लेस दॅन फुल्ली एम्प्लॉयड, देर आर इन्सेंटिव्स टू एक्सपांड प्रोडक्शन ॲज एंटरप्रिन्युअर्स ऑलवेज स्ट्राईव्ह फॉर मॅक्झिमम प्रॉफिट. म्हणजे जर कुठलेही रिसोर्सेस वापरात नसतील तर ते वापरात नसलेले रिसोर्सेस वापरात येण्यासाठी म्हणून प्रत्येक वेळी फुल एम्प्लॉयमेंट पर्यंत पोचण्यासाठीच प्रयत्न केले जातील, असं सेचं म्हणणं होतं. ओके, सो मी आतापर्यंत तुम्हाला ओव्हरऑल सेने काय सांगितलंय, लॉ कसा आहे हे समजावलंय. थोडक्यात सांगायचं झालं तर सेने असं सांगितलं की सप्लाय हा मार्केटला रूल करतो. आणि आपण असं म्हणू शकतो की आपण त्याच्या पुढे त्याच्या कशावरून त्याने हे प्रूव्ह केलं हे सांगण्यासाठी आपल्याला पुढचं लेक्चर डेफिनेटली बघायला लागेल. मी तुम्हाला तुमची अटेंडन्स शीट पाठवते. तुम्ही त्याच्यावर तुमची प्रेझेंटी मार्क करा. आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही मला रिस्पॉन्स देत नाही आहात, तुम्ही लेक्चर अटेंड करत नाही आहात किंवा केली तरी फक्त अटेंडन्ससाठी करताय. दिस इज अ नॉट व्हेरी गुड थिंग. ओके, सो प्लीज विचार करा की आपल्याला काय करायचंय. उद्यापासून आपण अझम्पशन्स बघणार आहोत, काय काय अझम्पशन्स आहेत से लॉची, आणि त्याच्यासाठी आपण कशा प्रकारे काम करू शकतो, रादर हा समजून कशा प्रकारे नीट घेत आहे. ओके, उद्याला तुमची नोटबुक आणि हे तयार ठेवा, कारण काही प्रकारात डायग्राम्स पण येतात. सो चलो देन, विल सी ओके मॅम. इच अदर टुमॉरो. आपण उद्या भेटूया. तोपर्यंत बाय बाय. हॅव अ नाईस डे. उद्याला तुम्हाला एक वेबिनार आहे जो कंपल्सरीली अटेंड करायचा आहे आणि तुमची अटेंडन्स मार्क केली जाईल त्याच्यावर. ओके, तुम्हाला त्याच्या सूचना आज मिळून जातील सगळ्या. बाय.